बुद्धिबळाच्या पटावर चाल फक्त प्यादे किंवा वजीर चालत नाही, तिथे चालतं डोकं, स्ट्रॅटेजी, पेशन्स आणि दूरदृष्टी. सो मुळातच हा खेळ अवघड आहे आणि त्यात जर भले भले ग्रँड मास्टर स्पर्धेसाठी एकत्र आले ना, तर त्याची डिफिकल्टी लेवल तर आपण इमॅजिनच करू शकणार नाही, हो ना. शेवटपर्यंत अटीतटीची कॉम्पिटिशन सुरू राहील, सस्पेन्स टिकून राहील आणि ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एक अशक्यप्राय वाटणारी गोष्ट असेल. आपल्या सगळ्यांना हेच वाटलं होतं जेव्हा 29 मार्चला सुरू झाली चेस जगतातली सगळ्यात अवघड स्पर्धा, चेस कॅन्डिडेट्स 2026. पण आपले हे सगळे समज चुकीचे ठरवत उझबेकिस्तानच्या अवघ्या 20 वर्षाच्या एका मुलाने अगदी इझिली, प्रचंड सहजतेने सगळ्या मोठमोठ्या ग्रँड मास्टर्सना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली, आणि तेही अजून एक फेरी बाकी राहिलेली असताना. सगळे अजूनही शॉक मध्येच आहेत की या मुलाने इतक्या लवकर इतकं सहजपणे ही टफेस्ट स्पर्धा जिंकली तरी कशी. चला तर मग जाणून घेऊयात याच ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूबद्दल, ज्याचं नाव या टुर्नामेंट नंतर विंडारो असंच पडलं असं वाटतंय. येस, मी बोलते नुकत्याच झालेल्या चेस कॅन्डिडेट 2026 चा विनर जावोखिर सिंडारोव याच्याबद्दल. उझबेकिस्तानच्या या तरुण ग्रँड मास्टरने थेट वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश समोरची त्याला चॅलेंज करणारी हॉट सीट मिळवली आणि लवकरच तो गुकेशशी कम्पीटही करेल. पण फक्त 20 वर्षाचा सिंडारो 2026 च्या कॅन्डिडेट्स मध्ये ज्या पद्धतीने खेळलाय त्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वचकित झालंय. सलग 13 राऊंड्स खेळून तो यात अपराजित राहिलाय, म्हणजे इतक्या मॅचेस मध्ये तो एकदाही हरला नाहीये. 6 विन्स, 7 ड्रॉज आणि एकूण 9.5 गुणांसोबत त्याने अजून एक फेरी बाकी असतानाच हा विनरचा किताब जिंकलाय. अशा टफ स्पर्धेमध्ये इतक्या आत्मविश्वासाने निर्विवादपणे वर्चस्व गाजवणं ही काही साधं काम नाहीये, कारण कॅन्डिडेट्स म्हणजे विश्वविजेता बनण्याची अंतिम पात्रता आहे आणि इथे जगातले सर्वोत्तम खेळाडू फाईट देतात. या वर्षी पण फॅबियानो कारुआना, हिकारू नाकामुरा, अनिश गिरी, प्रज्ञानंद, वेई असे अत्यंत दिग्गज खेळाडू या स्पर्धेत होते आणि राऊंड रॉबिन मध्ये या सगळ्यांना हरवत जावोखिरने हा मान पटकावलाय. आता त्याचं पुढचं पाऊल हे थेट विश्वविजेते पदासाठीचं आहे. पण मित्रांनो, सिंडारोवची ही कहाणी फक्त एका स्पर्धेपुरताच मर्यादित नाहीये. आता चेस वर्ल्ड कप मुळे किंवा या कॅन्डिडेट्समुळे तो सर्वात जास्त चर्चेत असला तरीही तो लहानपणापासूनच बुद्धिबळातला एक चमत्कार मानला जातो. फक्त 12 वर्षांच्या वयात त्याने ग्रँड मास्टर हा किताब मिळवला होता. त्यावेळी तो इतिहासातल्या सर्वात कमी वयाच्या ग्रँड मास्टर्स पैकी एक ठरला. एवढ्या कमी वयामध्ये खेळामध्ये इतकी मॅच्युरिटी, इतके चोख कॅल्क्युलेशन आणि इतका प्रचंड आत्मविश्वास दिसून येणं हे प्रचंड रेअर आहे. अर्थातच याला बॅकग्राऊंड सुद्धा साजेसं असणं गरजेचं आहे. उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचं फाउंडेशन हे भारतासारखंच मजबूत आहे. तिथं प्रतिभावान खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, सपोर्ट मिळतो आणि गरजेच्या असलेल्या सगळ्या संधी मिळतात. त्यातूनच सिंडारोव सारखे खेळाडू घडले आहेत. 2022 मध्ये जेव्हा उझबेकिस्तानने चेस ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा सिंडारोव ही त्या संघाचा भाग होता. त्यामुळे त्याला मिळालेलं हे लाईमलाईट काही एका रात्रीतून त्याच्याकडे आलेलं नाहीये, तर सातत्याने मेहनत करून त्याने हे मिळवलं आहे. मागच्या वर्षी त्याने फिडे वर्ल्ड कप जिंकून जगाला आपली ताकद दाखवून दिली आणि आता कॅन्डिडेट्स जिंकून त्याने आपली खेळाची क्वालिटी सुद्धा प्रूव्ह केली आहे. सो सिंडारोव हा आता एक उद्योन्मुख खेळाडू वगैरे राहिलेला नाहीये, तर तो आता जगातला बेस्ट प्लेअर बनण्यासाठीचा प्रबळ दावेदार झाला आहे. तुम्ही त्याच्या मॅचेस पाहिल्याच असतील ना, म्हणजे त्याला खेळताना बघणं हा सुद्धा अनेक नवीन खेळाडूंसाठी मास्टर क्लासच असला पाहिजे. त्याच्या खेळाची खासियत म्हणजे शांत, संयमी चेहरा, पण चाली अगदी आक्रमक. खेळताना तो घाई करत नाही, पण एकदा जर त्याला संधी दिसली तर मात्र तो समोरच्याला श्वासही घेऊ देत नाही. ओपोनंटची चूक बरोबर शोधायची, त्यावर प्रेशर वाढवायचा आणि मॅच आपल्या बाजूला झुकवायची, ही त्याची स्टाईल आहे. आणि म्हणूनच कदाचित आता कॅन्डिडेट्स मध्ये खेळताना वयाने त्याच्याहून कितीतरी मोठे आणि अनुभवी असलेले अनेक खेळाडू सुद्धा त्याच्या विरुद्ध खेळताना रेस्टलेस दिसले, अस्वस्थ दिसले. आणि अशा प्रकारे एकही मॅच हातातून न घालवता क्लीन रेकॉर्ड सोबत जावोखिर सिंडारोव हा या स्पर्धेचा विनर झाला. आता जगाची नजर आहे ती एका ऐतिहासिक सामन्यावर. जगातला यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश वर्सेस उझबेकिस्तानचा प्रचंड फॉर्म मध्ये असलेला कॅन्डिडेट्सचा विनर जावोखिर सिंडारोव. दोघेही तरुण आहेत, दोघेही ब्रेव्ह प्लेयर्स आहेत, दोघेही चेस मधल्या नव्या युगाचे चेहरे आहेत. आणि या वर्षीच्या शेवटच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होणार आहे की इतक्या कमी वयाच्या दोन प्रचंड टॅलेंटेड प्लेयर्स मध्ये ही टक्कर होणार आहे. एका बाजूला भारताची फार पूर्वीपासून चालत आलेली बुद्धिबळ परंपरा, तर दुसऱ्या बाजूला उझबेकिस्तानच्या बुद्धिबळाची आशादायक नवी लाट. आणि जगातल्या सर्व देशांची तगडी कॉम्पिटिशन असताना भारत या ऐतिहासिक क्षणाचा भाग असणार आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. त्यामुळे मित्रांनो,
हा सामना फक्त स्पर्धा बनून राहणार नाहीये, तर ही ठरणार आहे चेसच्या एका नव्या पर्वाची सुरुवात. तोपर्यंत अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.